नमस्कार, मी आहे स्नेहराज आणि हे आहे द विजन टेबल, जिथे नेते, उद्योजक, समाजसेवक आणि निर्माते आपला विचार व्यक्त करतात. आज आपल्यासोबत आहेत गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर साहेब. तर भेटूया त्यांना आणि त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव आजपर्यंतचा विचार करूया. नमस्कार. आम्हाला स्वतःबद्दल थोडीशी ओळख सांगा. स्वतःबद्दल ओळख सांगत असताना माझं नाव प्रकाश शंकर वास्कर, लोकनियुक्त सरपंच गारगोटी. की माझं जीवन एकदम खडतर परिस्थितीत गेलेलं आहे. आमचे आजोबा यांच्यापासून सुरुवात थोडीशी मी करतो, कारण गारगोटी शहरामध्ये पाण्याची पूर्वी स्कीम नव्हती. त्यावेळा आमच्या घराण्यानं बैलगाडीच्या माध्यमातून हौद ठेवून हौदातनं नदीतनं पाणी आणायचं आणि गारगोटीतील जे कार्यक्रम असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असेल ह्यांना द्यायचं काम त्यावेळा सुरू केलं. त्यापासूनच थोडीशी समाजसेवेची हे आसना असे मला वाटतंय. त्याचबरोबर माझं शिक्षण किंवा माझा जन्म गारगोटी शहरातच झालेला असतो. वास्कर गली ज्योतिबा मंदिर जवळ आहे, तिथं माझा जन्म झाला. आमचे वडील एकदम अशिक्षित, म्हणजे असं होते, परिस्थिती होती की घरात आमचे 6 चुलते आणि प्रत्येकाचं राहायचं म्हणले तर आम्ही बहिणी भावंड असतील किंवा आमची चुलते असेल, लहान लहान खोल्या सगळ्यांच्या होत्या. त्यात राहायची फार अडचण होत होती. त्यामुळं आम्हाला काही दिवसानंतर शिवाजीनगरमध्ये बेघर वसाहत असे हे आम्हाला मिळालं. वडिलांना मिळाल्यानंतर आम्ही शिवाजीनगरमध्ये राहायला आलो. त्यावेळा मी तिथं दुसरीला होतो, म्हणजे पागा शाळेला दुसरीला असताना आम्हाला शिवाजीनगरमध्ये बेघर मिळालं. तिथं आम्ही राहायला आल्यानंतर इथं ज्यावेळा मी शाळेला आलो, म्हणजे बेघर मिळाल्यानंतर घर बांधल्यानंतर शाळेला जायला चालू केले. त्यावेळा माझी परिस्थिती एकदम गरिबीची असल्याने मी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत एस टी कॅन्टीनमध्ये काम करून 10 नंतर 5 पर्यंत परत शाळा शिकायचं आणि शाळेतनं आल्यानंतर परत 5 ते 8 कॅन्टीनमध्ये हॉटेल व्यवसायामध्ये काम करत तिथून पुढं काही संध्याकाळी 8 नंतर तिथं जेवण झाले की तिथंच पलीकडल्या बाजूला रफिक बागवानचं केळाचा व्यवसाय होता, म्हणजे फ्रूटचा. तिथं सुद्धा फरशी पुसायचं काम करत असे गेलो. करत गेल्यानंतर तिसरी शाळा शिकत असे मी 6वी पर्यंत गेलो. 6वी शाळा शिकत असताना मला फारच त्याच्या अडचणी जाणार आल्या की आता माझे शिक्षण काय पूर्ण होऊ शकणार नाही, कारण वडील तालुका संघात रॉकेल ओतायचं काम करत होते. त्यामुळे त्यावेळा पैसे काय नसायचेच, म्हणजे ते वडील जरा आमचे व्यसनेचे नव्हते, पण तरी सुद्धा त्यातनं आमची 2 आम्ही मुलं, म्हणजे आम्हाला भाऊ आणि एक बहीण, हे असं आमचं असलं तरी सुद्धा त्याच्यातनं घर चालायची फार अडचण होते. मग आमची आई सुद्धा विद्यापीठमध्ये बांगलाचे वगैरे असे हे सगळे शेती कामाच्या व्यवसायामध्ये जात असत. त्याचबरोबर शाळा शिकत असताना कॅन्टीनमध्ये काम करत असताना आमचे मित्र सगळे आम्ही एका जागी जमलो. साधारण मला वाटतं 93-94चा साल असेल की त्या सालामध्ये मला सगळ्या मित्रांनी, आमच्या साई कॉलनीतल्या मित्रांनी मिळून मला हॉटेल घालायचं कल्पना सुचवली. आणि त्यानंतर मी MSCB जवळ हॉटेल व्यवसाय करत तिथले जे ऑफिस आहे MSCB, तिथं झाडू मारायचं काम आणि फरशी पुसायचं काम करत मी गेले. तिथं 8 वर्षे काढली. त्यानंतर मला माझं लग्न, म्हणजे आमच्या आईचं डोळ्याला दिसत नसल्यामुळं की मला लग्न करणे गरजेचं होतं. त्यामुळे माझं 18 वय चालू व्हायलाच माझं लग्न सुद्धा त्या काळात झालं. त्यानंतर मला असं वाटलं की लग्न ठरलं झाल्यापेक्षा लग्न ठरल्यावर की एवढ्या व्यवसायामध्ये काय माझं कुटुंब चालणार नाही किंवा येणारी जी बायको आहे तिचा सुद्धा पोट भरणार नाही. मग असे केले की ST स्टँडवर एक खोका होता. तो खोका मी त्यावेळेला 20,000 रुपये विकत घेऊन तिथं मी व्यवसाय चांगल्या रीतीने चालू करत गेल्यानंतर मला असं सुचलं, तिथनं पुढे माझं हे जीवन म्हणजे चांगल्यापर्यंत जरा हळूहळू सुरुवात झाली जीवनाची. मी समाजसेवेची सुरुवात कधीपासून केली? समाजसेवेची सुरुवात करत असताना मी ज्यावेळा तिकडं हॉटेल घातलं होतं त्या माध्यमातून तिथं जी माझी मित्रमंडळी येणार होती किंवा आमच्या शिवाजीनगर परिसरातील मित्रमंडळी माझ्याबरोबर सारखे असायचे की त्यांच्या उणीव सारख्या मला लक्षात यायला लागल्या. त्या प्रत्येकाच्या अडचणी ह्या त्या समजावून घ्यायचं काम केलं. आणि तिथून पुढे मला वाटतं की आपण ही समाजसेवा चालू केली पाहिजे. ते समाजसेवा करत असताना रेशन कार्डाचं असेल, आधार कार्ड, त्यावेळेला आधार कार्ड नव्हतं, रेशन कार्ड असेल, बरोबर संजय गांधी पेन्शिलचं असेल, श्रावणबाळचं असेल, ह्या मी पेन्शिलीची कामं लोकांची करत गेलो. आणि त्यातनं माझी सुरुवात खऱ्या अर्थानं चालू झाली की समाजसेवेचे काम करायला सुरुवात केली.
समाजसेवा करत असताना रेशन कार्डची कामं आणि श्रावणबाळ पेन्शन योजना या सगळ्यात समाजाला त्यावेळेस अडचण यायची म्हणून समाज तुमच्याकडे आला. तुम्हाला काय अडचणी आल्या ते सगळं करताना? मला अडचणी अशा येत गेल्या की मी सामाजिक काम करणारा कार्यकर्ता होतो, त्यामुळं अडचणी ह्या येतच गेल्या. कारण एखाद्या तहसीलदार कार्यालयात गेले की तलाठीकडे उत्पन्न दाखला द्यायला गेले की तलाठी जवळ करून घ्यायचा नाही, कारण राजकीय लोकांचे वरदास्त असणारे तलाठी कार्यालय असायचे. कारण त्या ठिकाणी वजन म्हणजे काय, पुढाऱ्यांचं वजन अधिकारी असायचं, त्यामुळे दुसऱ्यांना सहज मिळून जायचे. खरं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उत्पन्न दाखला घ्यायचं झालं तर फार अडचणी जायच्या. म्हणून पुढं निर्णय घेतला की समाजसेवा करत असताना राजकारणाची पण त्याला जोड आवश्यकता आहे, म्हणून मी पुढे राजकारणात जायला सुरुवात केली. राजकारणात जात असताना तुम्ही उभारलेली पहिली निवडणूक किंवा तुम्ही लढलेली पहिली निवडणूक त्याबद्दल काय सांगा? हा, चांगला प्रश्न विचारला की ग्रामपंचायतची निवडणूक लढत असताना म्हणजे माझी पहिली निवडणूक 1983ला 3ला 19 ग्रामपंचायतची मी पहिली निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी असतील, शिवाजीनगरमध्ये असतील, अवधूत कॉलनीतले असतील, साई कॉलनीतले असतील आणि सुदर्शननगर मधल्या सगळ्या माझ्या मित्रमंडळींनी, म्हणजे माझा जी साई कायम सहकार्य करत असते त्या लोकांनी, आम्ही सगळ्यांनी मित्रांनी असा निर्णय घेतला की ह्या वेळी ग्रामपंचायत अपक्ष आपण लढायचं. आणि मग अपक्ष लढला आणि त्यात अपक्ष लढत असताना कसरत पण भरपूर झाली. लोकांनी गोळा करून सुद्धा काही मला पॉम्पलेट असेल खर्च दिला किंवा इतर गोष्टी असतील. त्यावेळा हे होतं, डिजिटल करायचे हे नव्हता, त्यावेळेला पेंटिंग करायचा विषय, पेंटिंगचे पोस्टर असायचे. काही जणांनी पेंटिंगचे सुद्धा माझे पोस्टर करून दिले. असं करत करत असताना ती निवडणूक सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने गेली की मी एका निर्णयित टप्प्यावर गेलो. कारण माझ्या विरोधात लढणारी मोठी व्यक्ती होती की ती अशी मोठी व्यक्ती की त्यांच्या घराणेशाही चालत आलेली होती. त्या ह्याच्यात मी लढत असताना मला 483 मतं मला अपक्ष म्हणून पडले. ती चांगल्या निर्णयापर्यंत लोकांनी नेला. आणि त्यात करत असताना मला सर्व लोकांनी, म्हणजे त्यावेळेला 3 शिक्का मारायचा असताना सुद्धा मला 1 शिक्का प्रकाश वास्करला द्यायचा, इतर कोणालाही द्यायचं नाही. अशा 375 लोकांनी 1 शिक्का मारून मला मत दिली. पण थोड्या मताने मी पडलो जरूर आहे. ती सुरुवातीला लढत असताना किंवा समाजसेवा राजकारण करत असताना अपयश येत असते, पण ते मी खचून न जाता पुढे परत तो मार्ग अवलंबून पुढे मी जायचा मार्ग ठेवला. समाजानं आपल्याला दिलेली आपुलकी आपण आता तुमच्या तोंडून ऐकली. तर मी असं ऐकले की तुम्ही आता जी वापरत असलेली गाडी पण तुमच्या मित्रांनी आणि समाजानं तुम्हाला गिफ्ट केलं, त्याबद्दलचा काय किस्सा सांगा? अगदी बरोबर आहे. मी काम करत असताना मी परिस्थिती माझी गरीब असल्याने मी कायम गाडीवरनं तहसीलदार कार्यालय असू दे, प्रांत ऑफिस असू दे किंवा सरकार दवाखाना असू दे किंवा हे तलाठी ऑफिस असू दे, तिथं जात असताना माझ्या हातात एक कायम पिशवी असायची. त्या पिशवीत लोकांची कागदपत्र, लोकांची काय रेशन कार्डाची असतील किंवा पेन्शनची कागद असतील ही माझ्या कायम हातात ठेवून गारगोडीतल्या काही सुज्ञ व्यक्तींनी किंवा त्यांचं नावच घेतो मी, माझे आमदार बजरंग देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मला मिळून ती गाडी द्यायची नियोजन केलं. आणि मला 2014ला ती स्प्लेंडर मोटरसायकल सर्वांनी मला भेट दिली. ही मला सगळ्यात मोठी आता जी गेली की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा लोक पाठीशी घालून त्याला चांगलं व्हावं अशी सुद्धा त्याची पाठराखण करतात. समाजामध्ये प्रकाश वास्कर नाही तर आमचा पक्कू म्हणून निर्माण झालेली ओळख आणि ती निर्माण करताना तुम्ही केलेली कामं त्याबद्दल काय सांगा? हा, त्याबद्दल बोलत असताना आमच्या परिस्थितीत तर मी राहतोय की शिवाजीनगर परिसर एकदम गरीब लोकांचा आणि रोजीरोटी म्हणजे वडर समाज असेल, इतर समाज सगळे आहेत. त्या समाजाचं काम करत असताना की एखाद्याचं काम केलं की लोक हाक मारायची कशी, काही लोकांना साहेब वगैरे म्हणत होते, तर मला साहेब म्हणायचं नाही, मी पर्यावरण साहेब आहे. त्यामुळे मला हक्काचा प्रत्येकाच्या घरापर्यंत चुलीपर्यंत जाणारा पक्कू म्हणून ही लोक मला हाक मारत होते. मग लहानापासून ज्येष्ठ वयस्कर 70-80 वर्षाच्या वयापर्यंत सगळे मला पक्कू किंवा लहान असतील ते पक्कूदार अशीच संबोधन प्रत्येकजण करत गेले. केलेली सगळी समाजकार्य आम्ही अनुभवली पण आणि ऐकली पण तुमच्या तोंडून. समाजात त्या गोष्टीचं कायम कौतुक होत आले. सामाजिक कार्य करत असताना आलेला सगळ्यात मोठी अडचण किंवा आलेले सगळ्यात मोठं समाजावरचं संकट म्हणजे कोविड-19. कोरोना काळात आम्ही ऐकले की तुम्ही
प्रत्येकाला आजारपणापासून सुरक्षित करण्यापर्यंत तिथून पुढे आजार झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या काळजी त्या सांगताना सगळ्यांना तर त्याच गोष्टी सगळ्यांना सांगितल्या की काळजी कशी घ्यावी किंवा स्वतःचा जीव कसा व्यवस्थित ठेवावा. आम्ही ऐकले की तुम्ही त्यानंतर सुद्धा लोक जिथे जायला घाबरायचे, एखाद्या माणसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर लोक घाबरायचे त्या जवळ पण जाताना, आणि तुम्ही त्यांचा अंत्यविधी करण्यात त्यांचा एक मुलगा, त्यांचा एक भाऊ आणि त्यांचा एक घरचा सदस्य असल्यासारखं काम केलं. तुम्ही त्यांच्या अंत्यविधीत पण त्यांना मदत केली. ती गोष्ट काय होती आणि त्याबद्दल तुम्हाला प्रेरणा कुठून आली? हा, मी याच्याबद्दल बोलायचं निश्चित बोलेन, कारण बोलत असताना मी त्यावेळा मला लोकांनी म्हणजे ग्रामपंचायतला मी स्वतः उभा राहिलो, त्यावेळा मला लोकांनी उच्चांकी मताने मला निवडून लोकांनी दिलं. आणि उच्चांकी अशी दिली की 50 वर्षात एवढं मत की कोणाला दिलं पण नव्हतं, आणि एवढ्या मताने 485 ते 490 मताने मी निवडून आलो, म्हणजे लीडनं की चांगल्या प्रकारे मला निवडून दिल्यामुळे माझी लोकांच्यात चांगली इमेज तयार झाली होती की बाबा प्रकाश वास्कर हा व्यक्ती असा आहे की लोकांसाठी काहीतरी करत. आणि त्या ह्याच्यातच बरोबर कोरोना काळ आला. कोरोना काळात अशी पहिला अवस्था होती की लोकांनी घरात बाहेर जायचं नाही, लोकांनी हे करायचं नाही, लोकांनी आपली सुरक्षा ही महत्वाची ठेवून काम करावं. पण पहिल्या टप्प्यात हे जास्त कोरोनाच्या काळात जास्त माहीत लोक झालेली नव्हते. पण दुसरा जेव्हा टप्पा आला त्या टप्प्यात लोकांची मृत्यूची संख्या जास्त वाढली, आणि अशी भ्या परिस्थिती मनात निर्माण झाली की बरेच लोक दवाखान्यात मयत झाले. मग त्यावेळेला करायचं कोणी हा मोठा प्रश्न आहे, कारण हे काही नगरपालिका नाही, ग्रामपंचायत आहे, तर काही एवढी यंत्रणा आमच्याकडे नव्हती. तरी सुद्धा आम्ही काय करतो, आमचे काही शिपाई ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आम्ही स्वतः जाऊन बऱ्याच लोकांना त्यांची मुलं सुद्धा जवळ यायला भेट होती. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही लोकांचे आम्ही अंत्यविधी करायचं काम ग्रामपंचायत म्हणजे दवाखान्यात उचलून नेऊन आमच्या मशानभूमीपर्यंत ते काम करायचं काम केले. तिथं अशी होती की तिथं जागा पण उपलब्ध नसायची, तर काही वेळा आम्ही ते खाली सुद्धा काही लोकांचे दहन करायचं काम केलं. कारण सगळ्यात मोठं पुण्य आहे की लोकांचं मरण झालेल्या व्यक्तीचं दहन करणे आहे, त्याला उचलून करणे की सगळ्यात मोठं काम आहे ते. मग पुण्याचं काम आम्ही केलं असं आम्हाला वाटतंय. मग त्यातनं बरेच लोक आम्हाला म्हणायचे की अरे तू असं कसं, तुला पण होईल, तू पण जाशील. आम्ही त्याची चिंता अजिबात केलेली नाही, कारण लोकांनीच मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढ्या पदापर्यंत नेले. जर मी हे चांगलं केलं लोकांच्या कुठलं, तर मला भविष्यात पुढे आणि उज्ज्वल भविष्य होऊ शकतं. या दृष्टिकोनातून मी ते काम केलं, आणि खरोखर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचे पुढे मला तिचे मदत लोकांची मिळाली. आम्ही ऐकले प्रत्येक सामाजिक कार्यात तुम्ही अग्रेसर असता. तर आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या सामाजिक कार्यात काम केले ते आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला लोकांना. मी आता सामाजिक काम करत असताना सुद्धा गणपती उत्सव काळात मी जे एका मंडळात होतो, मोठ्या मंडळात होतो, मी काम करत असताना सुद्धा तिथं सुद्धा समाज बांधणं, लोकांना म्हणजे प्रबोधन करायचं काम करत असताना सुद्धा तिथं सुद्धा मी काही निधीच पात्र करून सुद्धा मी त्या माध्यमातून सुद्धा प्रबोधन केले. त्यानंतर हळूहळू मग माझ्या वाढदिवसाला मुलांना शैक्षणिक साहित्य वाटणे, दवाखान्यामध्ये जाऊन प्रत्येक वर्षी दवाखान्यामध्ये जाऊन फळं वाटपचा कार्यक्रम करा, आरोग्याच्या काही गोष्टी वाटप करणे, हे माझ्याकडनं सतत चालू होतं. बरोबर दुसरी गोष्ट माझ्याकडनं अशासारखी घडत होती की रक्तदान, सगळ्यात रक्तदान हे श्रेष्ठ दान. रक्तदान सुद्धा आतापर्यंत 43 वेळा रक्तदान करायचं काम मी केले. एवढं करत असताना सुद्धा की मला लोक म्हणतात एवढं कसे केलं, तर मी वर्षातनं 3, 4, 5, 7 अशा पद्धतीचं मी रक्तदान प्रत्येक वेळा केलं. मी अजिबात रक्तदान करायला अजून सुद्धा मुलांना सांगतोय की आजच्या पिढीनं रक्तदान करणे हे गरजेचं आहे. आज रक्ताचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे रक्तदान करणे आजच्या पिढीने ही काळाची गरज आहे आणि लोकांनी रक्तदान करत जावं. आम्ही एका पेपरमध्ये तुमचा लेख वाचलाय की तुम्ही माकडांचा देखील अंत्यविधी केला. हा, आता तो योगायोगच होता, आणि योगायोग एकदा नाही तर योगायोग 2 वेळा मला आला की माझ्यासारख्याला झाला. का आला माहित नाही की मी समाजसेवेमध्ये एवढं वाहून घेतोय की मग ते एखादा संबंधित व्यक्ती जरी वारलेला असेल तर तो खांदा घ्यायला कोण असेल तर आम्ही खांदा त्याचा घेऊन जात असतोय. पण माकडाचा अंत्यविधी म्हणजे हे लोकांना जरा वेगळं वाटलंय की माकड म्हणजे हे मनुष्यातलाच एक हे आहे. ह्या अशा दृष्टिकोनातून मी 2 ठिकाणी सुदर्शनगर हे अवधूत कॉलनीतनं मला फोन आला, सदर असं झालंय, लाईटच्या वायरीला लागून माकड खाली कोसळले आणि असं झालं. मी लगेच न कसली विचार करता तो पलीकडे माझ्या महादेव परीट म्हणून आहे त्याला घेतला
आणि मी तिथं जाऊन त्याची अंत्यविधी केली. त्याचं खरोखर मला मनाचं समाधान आहे की माणसाला पण करतो तशाच पद्धतीची हे अंत्यविधी मी माकडांना सुद्धा केली. इथं परत स्टँड, दुसरी गोष्ट स्टँडवर एक घडली की मनोहर साळुंखेचं दुकान आहे, तिथं डांब आहे, त्या डांबाला सुद्धा लागून तिथंच एक माकड पडलं होतं दुसरं. त्या माकडाला सुद्धा मी तशा पद्धतीने नेऊन पाटबंधाऱ्यामध्ये ते दर्पण करून त्याची अंत्यविधी व्यवस्थित अगदी जशी माणसाला करता येतात तशा पद्धतीने करायचं काम पुणे माझ्या हातून झालं हे मी भाग्य समजते. आजपर्यंत प्रत्येक नेत्याकडे आम्ही बघितलंय की प्रत्येक नेता कार्यकर्त्याचा फोन आल्यानंतर सांगतोय की तू जा तिथं, तू फोन करून दे, मी त्यावरती सांगतो त्यांना. पण प्रकाश वासकर असा एकमेव नेता आम्ही बघितला की फोन आल्यानंतर तू तिथं 5 मिनिटं थांब, मी येतो. ही भावना काय आहे किंवा ही आपुलकीची भावना कशी निर्माण झाली? आपुलकीची भावना म्हणजे आता मी बघायला सांगितलं की माझी परिस्थिती हे करायचे, राजकारण करायचे किंवा समाजसेवा करायची नव्हती, पण हे लोकांनी मला घडवलंय म्हणून मी लोकांच्या तळमळीत जातोय. कारण आपली वाट बघत बसण्यापेक्षा आम्ही तिची वाट बघत बसावी जाऊन तिथं, आणि लोकांची कामं जेवढी होतील त्या पद्धतीनं डायरेक्ट फेस टू फेस आम्ही नाही असे की फोनवर सांगितलं आम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन कुणाला पण असू दे जे माझ्या परीने होते तेवढे मी कामं करायचा प्रयत्न करत असते. मग ते ज्येष्ठ लोक असतील, वयस्कर असतील, तरुण असतील, सगळ्या माध्यमातून कामं आम्ही करत असतो. 2023 ची सरपंच पदाची निवडणूक आजपर्यंतच्या गारगोटीच्या इतिहासात सगळ्यात मोठी झालेली निवडणूक म्हणजे 2023. सरपंचकीला आजपर्यंत इतका उत्साह कधी बघण्यात आलेला नाही. पण 2023 ला ज्या वेळेस प्रकाश वासकरांना किंवा पप्पू वासकरांना संधी द्यायची वेळ आली त्यावेळेस गारगोटीच्या राजकारणाला सगळ्यात मोठा इतिहास घडतो. त्याबद्दल आता त्याबद्दल मी सांगतो, म्हणजे थोडंसं मी मागं जातो. कारण मागं का जायला पाहिजे की मी हे जी कामं लोकांची केलेली आहे त्याचा हे केले लोकांनी मला, म्हणजे आत्ताच्या घडीला मी सरपंच झाले म्हणजे जी मी पहिल्यापासून लोकांची कामं करत आलो. मग मुलांच्या दप्तरासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राहुल देसाई जिल्हा परिषद सदस्य असतात त्यांच्या माध्यमातून मी जी केलेली कामं होती, मग मुलांना शिक्षणाकामी असतील, शिक्षण दप्तर असेल, दप्तर असेल, सायकली असतील, महिलांच्यासाठी पिठाची गिरण असेल, शिलाई मशीन असेल, पिकोफॉल असेल, संजय गांधीचे श्रावणबाईचे बाळचे असण्याचे कामं असतील किंवा इतर ही सोडून मग उज्ज्वला गॅस सारखी योजना असेल की त्या जवळजवळ माझ्या परिसरात मी लोकांनी 400 ते 450 लोकांनी ते उज्ज्वल गॅसचा लाभ करून दिला. त्याचबरोबर शेतीच्या संदर्भात जे लोक आहेत, शेती संदर्भात शेतीतल्या लोकांना सुद्धा अवजारं द्यायचं काम हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरपूर लोकांना केले. आणि मी असं काम करत असताना आणि मी ज्यावेळा ग्रामचे सदस्य मागचे 23 ते 18 ते 23च्या दरम्यान असताना मी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलो. म्हणजे लोकांचा मला फोन आला की असा असा दाखला पाहिजे, तर मी तो दाखला त्यांच्या घरापर्यंत जाऊन द्यायचा मोफत, म्हणजे कुठलेही न काय करत असता कसलाही दाखला सांगू देते, मग घटांतर सांगू दे, जन्माला सांगू दे, मूर्ती सांगू दे, काढायचा आणि त्यांच्या घरात देऊन द्यायचा. ही जी ओळख निर्माण केली गारगोटी शहरावर, म्हणजे पूर्ण शहरावर गारगोटी शहरावर केली. त्यामुळे जशी निवडणूक जवळ आली आणि ओपन पडले तसे मी ते आणि परत त्याचा विस्तार वाढवला की कुणाजवळ कसलेही काम असू दे जाऊन प्रत्यक्षात बघायचं आणि आपल्याकडे होईल तेवढी मदत त्यांना करत राहायचं. ह्याच्यातनं हे नाव माझं ह्या निवडणुकीला एवढं प्रसिद्ध झाले की पप्पू आपल्या हक्काचा माणूस आहे, पप्पू आपल्या घरातला माणूस आहे, पप्पू जो सांगेल तोच करणार, कधी लोकांना उरपाट बोलणार नाही. अशा पद्धतीने माझी ओळख निर्माण झाल्याने तो निवडणूक करत असताना माझ्याबरोबर बरेच माझ्या पार्टीत इच्छुक म्हणजे आमच्यामध्ये इच्छुक होते. इच्छुक असताना सुद्धा मला माझे आमदार बजरंग अण्णा देसाई आणि आमचे नेते राहुल देसाई यांनी मला ह्या लोकनियुक्त सरपंचच्या निवडणुकीत मला तिकीट देऊन मोठं काम केलं. मोठं काम करत असताना म्हणजे मोठं काम केलं की निवडणूक म्हणजे इतर लोक सुद्धा इच्छुक असताना सुद्धा मला द्यायचं, त्यांनी तिकीट द्यायचं काम केलं. आणि मी ते सार्थक दाखवलं. का दाखवलं की नियोजन पद्धतीनं काम आणि माझ्या समोर लढणारी व्यक्ती धनाढ्यस्त पैसेवाला कॉन्ट्रॅक्टदार आणि एका बाजूला आमदार महोदय त्यांचं असणारा लाखो रुपये खर्च करून लाखोपेक्षा पुढे जाऊ शकतोय. लोकांना सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना परिचय झाले की गारगोटीतील निवडणूक ग्रामपंचायतीची कशा प्रकारे झाली. शेवटच्या क्षणापर्यंत लीड एवढं होतं माझं की भरपूर होतं, पण ते लीड तोडत अगदी मी काही 133 मतापर्यंत मी निवडून आलो. अशा पद्धतीची काटेची टक्कर झाली आणि लय शेवटच्या रात्रीपर्यंत लोक फोडण्याचं काम
आर्थिक एक दृष्टिकोनातून लोक फोडण्याचं काम केलंय. पण तिथं तरी सुद्धा लोकांनी मला न्याय द्यायचं काम केलं. मी कारभारीतल्या लोकांचा खरोखर कायम राहील की माझ्यासारख्या कार्यकर्त्या सर्वसामान्यांना लोकांनी मदत देऊन म्हणजे आर्थिक मदत देऊन मला निवडून आणण्याचं काम केलं. म्हणजे 10 रुपयापासून लोकांनी 25,000 पर्यंत सुद्धा मला मदत लोकांनी केलेली आहे आणि मी स्वीकारले. काही लोकांची पेन्शनची कामे केली, कोणी 50 दिलं, काही लोकांनी भाजीवाले असतील की 10 रुपये सुद्धा दिले. ते मी घ्यायचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून हे माझं काम झालं नाही. आता सुद्धा मी काम करत असताना माझ्या माध्यमातून जवळजवळ ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधी बुदरगड तालुक्यातल्या असतील, स्थानिक नेत्यांचे असतील किंवा खासदारांच्या फंडात असेल, जर ते 7 ते 8 लाख 7 ते 8 कोटीचं काम गारगोटी शहरात चालू आहेत आणि केलेत. आणि माझ्याकडनं आता एक गोष्ट आहे की जल जीवनचं काम आम्ही सदस्य असताना उद्घाटन झालेलं होतं. 22 कोटीचं काम चालू आहे. ते पूर्णांतकडे नेणे हे माझ्या दृष्टिकोनाने माझी कसोट आहे. आजच्या घडीला अडचण निर्माण व्हायला लागली आहे आर्थिक म्हणजे कॉन्ट्रॅक्टदारकडनं की त्याचं काम आर्थिक त्याच्याकडे नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टदार काम करू शकत नाही. पण त्या कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क ठेवून ते काम करायचं काम म्हणजे गारगोटी शहराला चांगलं आणि मुबलक पाणी द्यायचं काम या माध्यमातून माझ्या काळात होईल असं माझी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट घनकचऱ्याचा एक विषय आहे. तो आता मार्गस्थ लागण्याच्या तयारीत आहे. तो काही थोड्या दिवसात मार्गस्थ लागेल. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. तुमच्या आयुष्यातली ती स्त्री कोण आणि का? आता याचा अर्थ माझी पत्नी सुनंदा वास्कर. कारण काम करत असताना माझं लग्न झाल्यापासून तिनं मला सांभाळायचंच काम केलं थोडक्यात. कारण मी समाजसेवा करत असताना राजकारण आणि समाजसेवा करत असताना मी घरात कधीही नाही. सकाळी गेलो की संध्याकाळी कधी येत हे पण घरातल्यासनी माहीत नसते. म्हणजे मला माझे खरे घरचं बघितलं म्हणजे घराच्या मुलांचं शिक्षण असेल किंवा मुलीचं शिक्षण असेल की सगळं माझं घर चालवायचं काम माझ्या पत्नीने केले. त्यामुळे तिला सुद्धा संधी एक वेळा उपसरपंच सदस्य व्हायचे आणि त्याच्यानंतर 2 वर्ष उपसरपंच पण ती झाली. त्या तिचं खरोखर सांगायचं झालं तर ती पत्नी सुद्धा आहे आणि माझे मैत्रीण सुद्धा आहे. अशा पद्धतीचे आम्ही आहे. चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. आणि माझ्या ह्या निवडणुकीत सुद्धा किंवा गेलेल्या निवडणुकीत सुद्धा झालेल्या आहे की मी एकीकडे फिरत असतो तर दुसरा भाग तिनं दुसऱ्याकडे फिरून लोक मतं मिळवायचं आणि आपुलकी मिळवायचं काम तिने सुद्धा केले. आजपर्यंत तुम्ही एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्यांसोबत राहिला तर त्यांनी दिलेला असा कुठला सल्ला आहे की जो तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणला? हा, आता बऱ्याच नेत्यांनी मला सल्ले बरेच दिले. काही लोकांनी माझं काम बघून मला आमच्याकडे ये, हे देतो तुला, तुमच्याकडे ये, हे देतो, हे सगळं केलं. तर माझं आतापासून मी ज्या पक्षात आलो म्हणजे काँग्रेस पक्षाबरोबर आलो. काही कामामध्ये थोडं भाजपमध्ये गेलो पण परत काँग्रेसमध्ये आलो. पण मला माझे नेते बजरंग देसाई आणि राहुल देसाई मला खरोखर प्रिय आहे. का प्रिय आहे हे सोडणार की तिने माझ्यासारख्याचा प्रत्येक वेळा विचार केला आहे आणि मला तिने प्रत्येक गोष्टी तिने मदत करत गेल्या. त्याचा संदर्भ ठेवून मी काही गोष्टी तुम्हाला 2 सांगतो की त्या अशा प्रकारच्या घडल्या की त्याचा सल्ला आहे की संयम आणि काम करणारा आणि लोकांचं तिने एखादं काम सांगितले की बाबा हे कामाची पूर्तता करणारा, मग तो ग्रामपंचायतीच्या माध्यमातलं काम असू दे, पोलीस स्टेशनचं असू दे, तहसीलदार कार्यालयाचं काम असू दे की प्रकाश वास्करकडनं हे काम निश्चित होणार ह्या पद्धतीचं माझ्याकडे त्यांनी अपेक्षा ठेवल्या. त्यांनी पद पूर्ण करायचा प्रयत्न सारखं करत असते आणि प्रामाणिक त्यांच्या घराण्याशी मी प्रामाणिक राहिले आणि मला त्यांच्या घराने सोडून दुसरीकडे पण जायची गरज वाटत नाही. कारण तो नेता सक्षम आणि प्रामाणिक नेता आहे ह्या दृष्टिकोनातून मला वाटतंय. आज भरकटत चाललेल्या युवा पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? आजच्या भरकट चाललेल्या युवा पिढीला म्हणजे खरा महत्वाचा विषय सुद्धा आता युवा पिढीच्या हातात बरंच काय आता आहे. हे सांगत असताना मी आताच्या युवा पिढीला सांगेन की काही युवक भरकटत चालल्यात चुकीच्या मार्गाने. ते न जाता त्यांनी शिक्षणात लक्ष घालावं आणि आपलं करिअर करावं. आणि ज्याला शिक्षणात करिअर करायचं नाही त्याने आपलं करिअर उद्योगधंद्यात असेल किंवा शेती व्यवसायात असेल किंवा जिची शेती आहे त्याने शेती करत करत दूध व्यवसायाकडे आणि शेती व्यवसायाकडे वळणे आणि गोटा प्रकल्प शासनाच्या वतीनं त्याला गोटा प्रकल्पाला सुद्धा पैसे मिळतात. ते करून आपलं पुढचं भविष्य निर्माण करायचं असेल तर शेती व्यवसायाकडे सुद्धा करत असताना गोटा प्रकल्प शासनाच्या विविध योजनेची मदत घेऊन ते करून आपलं पुढं आयुष्य चांगल्या पद्धतीचं आणि आपल्या मुलांचं सुद्धा आयुष्य घडेल अशा पद्धतीचं तिने करावं. आणि थोडक्यात काय मला म्हणायचं आहे की आजच्या पिढीला
मी सांगावं नाही, आजच्या पिढी पुढं फार हुशार आहे, पण हुशार होत असताना जी भरकडत चालल्या ते ह्या व्यवसायाकडे, शेतीकडे आणि नोकरी व्यवसायाकडे त्यांनी वळावं, हे एवढं मला सांगता येईल. आज अशी परिस्थिती झाली आहे की सगळी गावाकडली लोक शहराकडे निघायला लागल्यात आणि गावाकडे तशी शेती असेल किंवा हे मोकळं पडत चाललंय, पण भविष्यात सगळ्या लोकांनी नोकऱ्या उपलब्ध होणार नाहीत. ह्या दृष्टिकोनातनं शेती हा व्यवसाय सुद्धा खरोखर चांगला आहे आणि शेतकऱ्यानं आपलं जीवन उंचवायचं असेल किंवा इतर गोष्टी करायच्या, इतर जर आपलं मनासारखं करायचं असेल तर शेती व्यवसाय सुद्धा पूरक करण्यासाठी, आपलं जीवनमान उंचवण्यासाठी शेती आणि उद्योग व्यवसायाकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचं आहे. कष्टाचं फळ वेळ का थोडा होईना ते मिळत असतंय, पण समजा त्याच्यातनं जरी नाही मिळालं तर तो आपला जो वरती देव आहे, म्हणजे त्या देवाला सगळं माहीत असते गेलं कष्ट केलंय काय नाही केलंय, त्या रूपातनं आपल्याला ते कष्ट किंवा त्याने आपण केलेले प्रयत्न हे आपल्याला 100% त्याचं यश त्याच्या मार्फत मिळत राहील. तुमचा अनुभव ऐकून आणि तुमच्याबद्दल ही प्रेरणादायक गोष्ट जाणून युवा पिढीला काहीतरी आदर्श मिळावा म्हणून आपण एपिसोड घेतला. या एपिसोडचा फक्त उद्देश असा आहे की राजकारणाचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला नाही, तर सर्वसामान्य जनतेला मदत करून पुढे आलेला नेता काय असतो आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिक माणूस काय असतो हे आम्हाला तुमच्याकडून काय आलंय. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा अनुभवाचा वेळ दिला होता. गारगोटीच्या नागरिकांनी एक हॉटेल व्यावसायिक म्हणजे चहा विकणाऱ्या मुलग्याला, सर्वसामान्य मुलग्याला की त्याने गारगोटी सारख्या शहराचं सरपंच पदावर नेऊन ठेवलंय, खरोखर हे सगळ्यात मोठी गोष्ट असून हे जवळजवळ त्यावेळेला सरपंच झालो त्या जिल्हाभर मी प्रसिद्ध, म्हणजे लोकांनी गेले की बाबा एक चहावाला एवढी मोठी धनशक्ती समोर असताना सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्याला सरपंच झाला, ह्याची सर्वत्र चर्चा झाली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.